हे बघा, एक एक लाडू प्लेटमध्ये ठेवताना किती सुंदर दिसतायत ना, पण हे दिसायला जितके छान आहेत तितकेच बनवायला सोपे आहेत. चला तर मग बघूयात. सुरुवातीला मी बेसन घेतलंय, त्यात थोडी हळद टाकलेली आहे. चिमूटभर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मग याला आपण एकत्र करून घेणार आहोत. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण एकदम गुळगुळीत मिश्रण तयार करणार आहोत. पाणी एकदम घातलं तर मिश्रण पातळ होईल बरं का, म्हणून हळूहळू पाणी घालायचं आहे. आपल्याला घट्ट पण हलकं बॅटर हवंय, म्हणजे शेवया नीट बनतील आणि आपले लाडू मऊ बनतील. आणखी अशा छान छान टिप्स आपण या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे आपला बॅटर मऊसूत तयार झालेला आहे, त्यामुळे यावर झाकण ठेवूया 10 ते 15 मिनिटांसाठी. झाकण काढल्यानंतर बेसन पाणी शोषून घेतलं आहे आणि मिक्सचर एकदम फुललेलं आहे. थोडा वेळ झाला की पुन्हा आपण त्याला नीट मिक्स करणार आहोत. हातात घेतल्यावर मिक्सचर हलकं आणि मऊ लागलं पाहिजे. आता सोऱ्यामध्ये भरून घेतोय. हे करताना हवा आत जाऊन देऊ नका, नाहीतर शेवया फुटतात. सोऱ्या बंद झाला की वाटतं ना आता काहीतरी मजा होणार आहे. तेल गरम झालं का हे तपसायला थोडंसं पीठ टाकलं. आता सोऱ्या फिरवतो आणि बघा या सोनेरी शेवया काय सुंदर दिसतायत ना. तळताना आच मध्यम ठेवा बरं का, म्हणजे रंग छान येतो आणि शेवया पण कुरकुरीत होतात. शेवया तळून झाल्या की लगेच त्यांचा बारीक भुगा करा आणि गरम असतानाच केला तर एकदम सहज बारीक होतात. आता साखर घ्यायची आहे आणि पाणी घ्यायचं आहे. मंद आचेवर आपण पाक बनवणार आहे. पाक जर जास्त शिजवला तर लाडू कोरडे पडतात, त्यामुळे आता दाखवणारी ट्रिक वापरा, म्हणजे तुमचा परफेक्ट पाक तयार होईल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण साखरेचं रूपांतर पाकामध्ये करत आहोत, पण ते करताना काळजी काय घ्यायची आहे, साखर विरघळते आणि एक हलकीशी तार दिसू लागते. बोटाला थोडं चिटकलं ना म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण वळूया पुढच्या स्टेपकडे. जो आपण शेवयांचा भुगा तयार केला आहे तो एकदा पुन्हा बारीक करून घ्यायचा आहे आणि हा शेवयांचा भुगा पाकामध्ये टाकायचा आहे आणि त्याला हलवून घ्यायचा आहे. बघा आता सगळे एकत्र होतंय आणि हलकासा गोड सुगंध येतोय. हा सुगंध म्हणजेच दिवाळीची खरी खून आहे. आता थोडी इलायची पूड टाकून घ्यायची आहे आणि त्याला छान मिसळून घ्यायचं आहे. आणि मिसळून झाल्यानंतर ना आपण अर्ध्या तासासाठी झाकण ठेवणार आहोत. त्यामुळे पाक चांगला मुरतो आणि लाडू घट्ट पण नरम तयार होतात. तोपर्यंत एका छोट्या पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊयात आणि त्यामध्ये काजू भाजून घेऊयात. काजू जेव्हा तुपात तळतो ना तेव्हा घरभर जो सुवास दरवळतो तोच दिवाळीचा मूड सेट करून ठेवतो. आता ते काजू तुपाचं मिश्रण लाडूच्या मिश्रणात घालून घेऊयात. वरून थोडा कापलेला आपण त्यावरती पिस्ता पण टाकून घेऊयात.
दिसायला भारी आणि चव तर एकदम स्वर्गीयच। आता हाताने एक एक लाडू गोल फिरवत तयार करून घेऊयात। हातावर थोडं तूप लावलं की लाडू चिटकत नाहीत आणि गोलाई पण सुंदर येते। हातात घेतल्यावर मऊ पण शेप धरलेला म्हणजेच परफेक्ट असा लाडू तयार। आणि बघा आता एका मागे एक ठेवलेले हे लाडू जणू काही सोन्याचे गोळेच। दिवाळीच्या थाळीत ठेवले की सगळ्यांची नजर याच्यावरच थांबणार। तर अशी झाली आहे आपल्या लाडूची झकास रेसिपी। जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा लाडू तयार झाले आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये भेटूयात। तोपर्यंत खात राहा, विविध रेसिपी बनवत राहा। ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।